नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वी इतिहास यामधील पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय बघणार आहोत. बघूया पहिला प्रश्न. प्रश्न क्रमांक 1 त्यातील अ दिलेल्या पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण करा. त्यातील पहिलं, वर्धमान महावीर यांची शिकवण टिंबटिंब या ग्रंथातून मिळते. उत्तर बघणार आहोत. या प्रकारे वर्धमान महावीर यांची शिकवण आगम साहित्य म्हणजेच काय तर त्रिपिटके या आगम साहित्य या ग्रंथातून मिळते. दुसरी रिकामी जागा आहे. भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे टिंबटिंब होत. उत्तर आहे भारतीय इतिहासाची सर्वात प्राचीन साधने म्हणजे वेद होत. पुढचे आहे प्रश्न क्रमांक दुसरा आहे. त्यातील ब योग्य जोड्या लावा. या ठिकाणी अ गट आणि ब गट आहे, यांची योग्य प्रकारे आपण जोड्या लावलेल्या आहे. लिखित साधने कोणती तर परकीय प्रवाशांनी लिहिलेली प्रवास वर्णने ही आहे लिखित साधने. भौतिक साधने कोणती तर नाणी आणि शस्त्रास्त्रे ही आहे भौतिक साधने. आणि मौखिक साधने कोणती तर लोकगीते ही आहे मौखिक साधने. अशा प्रकारे योग्य जोड्या आपण लावलेल्या आहेत. प्रश्न क्रमांक 2 त्यातील अ संकल्पना चित्र पूर्ण करा. इतिहासाची साधने. इतिहासाची साधने 3 प्रकारची आहे. पहिला आहे भौतिक साधने, दुसरा आहे लिखित साधने आणि तिसरा आहे मौखिक साधने. अशा प्रकारे ही इतिहासाची साधने आहेत. ब दिला आहे. चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते लिहा. या ठिकाणी 3 चित्र दिलेली आहे. ते चित्र कोणत्या साधन प्रकारात मोडते ते आपल्याला लिहायचं आहे. बघा, या प्रकारे आपण त्यांचं उत्तर लिहिणार आहोत. पहिलं चित्र आहे ते भौतिक साधने, दुसरं जे पिक्चर आहे ते आहे भौतिक साधने आणि तिसरं आहे ते म्हणजे लिखित साधने. प्रश्न क्रमांक 3 त्यातील अ खालील प्रश्नांची थोडक्यात उत्तरे लिहा. क्रमांक 1 इतिहासाच्या लिखित व मौखिक साधनांमधील फरक स्पष्ट करा. लिखित साधने आणि दुसरं आहे मौखिक साधने. लिखित साधनेमध्ये लिहिणार आपण ही साधने लिहून ठेवलेल्या स्वरूपात असतात. दुसरं आहे उदाहरणार्थ शिलालेख, ताम्रपट, ग्रंथ, परकीय प्रवाशांची वर्णने आणि शासकीय कागदपत्रे इत्यादी. तिसरा पॉइंट आहे यातून तत्कालीन भाषा, लिपी आणि राज्यव्यवस्थेची अचूक माहिती मिळते. दुसरा आहे मौखिक साधने. ही साधने लिहून ठेवलेली नसून ती तोंडी परंपरेने पिढ्यानपिढ्या जतन केलेली असतात. उदाहरणार्थ लोककथा, ओव्या, पोवाडे, लोकगीते, दंतकथा इत्यादी. आणि तिसरा पॉइंट आहे यातून लोकांचे जीवन, समजुती आणि संस्कृती समजण्यास मदत होते. प्रश्न क्रमांक 2 भौतिक साधनांची नावे लिहून त्यांचे इतिहासाच्या अभ्यासातून महत्त्व लिहा. भौतिक साधनांमध्ये ताम्रपट, शस्त्रे, शिलालेख, जुनी नाणी, भांडी, दगडी किंवा धातूच्या मूर्त्या तसेच जुन्या इमारती, किल्ले, मंदिरे, पानवटे इत्यादींचा समावेश होतो. भौतिक साधने त्या काळातील माणसांची जीवन, संस्कृती, परंपरा, खेळ, कला आणि विज्ञान यांची माहिती देतात. ही साधने इतिहास संशोधनात प्राथमिक साधने म्हणून मानले जातात. पुढचा प्रश्न बघणार आहोत. आधुनिक काळातील कोणती साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकेल ते लिहा. या प्रश्नाचे उत्तर आहे या प्रकारे. वृत्तपत्रे, फोटो, मासिके, चित्रपट, ऑडिओ रेकॉर्डिंग, संगणक व इंटरनेट, व्हिडिओ यांसारखी आधुनिक काळातील साधने भविष्यातील पिढ्यांना इतिहास सांगू शकतील. पुढचा प्रश्न बघणार आहोत. प्रश्न क्रमांक 4 त्यातील अ एखादी जुनी वस्तू जसे मूर्ती, राजमुद्रा, नाणी, भांडी, दागिने, कागदपत्रे, खेळणे इत्यादींवरून मानवी जीवनातील बदलांची कोणती माहिती मिळते. उत्तर या सर्व वस्तूंवरून त्या काळातील माणसांचे जीवन, संस्कृती, खेळ, परंपरा, कला, विज्ञान यांची माहिती मिळते. पुढचा प्रश्न आहे पुढील तक्ता पूर्ण करा. शहराचे ठिकाण, शहराचे किंवा ठिकाणाचे नाव, दुसरं वस्तू किंवा संग्रहालयाचे नाव आणि त्याची वैशिष्ट्ये. शहर आहे मुंबई. वस्तू किंवा संग्रहालयाचे नाव आहे तेथील छत्रपती शिवाजी महाराज वस्तू संग्रहालय
आणि वैशिष्ट्ये कोणती? तर प्राचीन शिल्पे, नाणी, चित्रे व ऐतिहासिक वस्तूंचा संग्रह. दुसरं शहर आहे पुणे. राजा दिनकर केळकर संग्रहालय. वैशिष्ट्य आहे दैनंदिन वापरातील वस्तू, वाद्ये, शस्त्रे व कलावस्तूंचा संग्रह. तिसरं आहे नागपूर. मध्यवर्ती संग्रहालय आहे आणि वैशिष्ट्य काय? तर विविध पुरातत्वीय वस्तूंचे संग्रहालय आहे. पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. मराठा मिलिटरी लँडस्केप या नावाने जाहीर केलेल्या 12 किल्ल्यांची आंतरजालाच्या मदतीने नावे शोधा. बघा आता या ठिकाणी या प्रकारे यातील 12 किल्ल्यांची नावे आपल्याला शोधायची आहे. बघा ती किल्ले आहे या प्रकारे. पहिलं रायगड, दुसरं प्रतापगड, तिसरं साल्हेर, चौथं तोरणा, पुढचं आहे शिवनेरी, पन्हाळा, लोहगड, सिंधुदुर्ग, खांदेरी, विजयदुर्ग, राजगड आणि 12वा आहे जिंजी. अशा प्रकारे आज आपण पाठ क्रमांक 1 इतिहासाची साधने या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहिला. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कॉमेंट करून कळवा आणि व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो. धन्यवाद.